हॅलो गाईज, आज निघलो आहे आम्ही जंगलाची गस्त करण्यासाठी. सोबत आलेत आमचे फॉरेस्टचे मामा. आम्ही त्यांना घेऊन निघलो होतो आणि ते आम्हाला दाखवत होते जंगल बघत 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 आम्ही पुढे जात होतो. नवीन नवीन झाडी, नवीन नवीन एन्जॉय करत आम्ही समोर जात असताना जाम थकलो होतो. भेटलो आम्ही पाण्याची बॉटल घेऊन सोबत चाललोय. काय करावं काय सुचत नाही इथून पुढं. तितकं त्यांनी सांगितलं की हे खूप मोठा पॅच आहे, इथं आपल्याला प्लांटेशन करायचंय. जोरदारचा वारा सुटलेला होता आणि हे बघा मामा आणि आमचे जगदेव सर ढोरांची काठी घेऊन समोर जात होते आणि मला रिक्वेस्ट करत होते की प्लीज माझा फोटो का. खूप जोराच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सुरुवात झालेली. खोलवर पॅचेस दाखवला. खूप मोठी दरी होती तिथं. फुलवंती दिसते ना मी आता कशी फुलवंती. पळत आम्ही आमच्या पार्टनरला पकडायला गेलो. वारा इतका जोरदार चालू होता की मी सगळ्यांना खाली ढकलून देण्याचा प्रयत्न करणार होते, पण मला पार्टनरला पकडायला गेलो. वारा इतका जोरदार चालू होता की मी सगळ्यांना खाली ढकलून देण्याचा प्रयत्न करणार होते, पण मला लक्षात आलं की मी अशाच वाळकी झाडासारखी आहे. मग मी थांबून गेले. मग हे आमचे अण्णा दाखवत होते आम्हाला आमचं शहर. सगळं संपून आम्ही जात होतो. रिटर्न जात असताना खूप मोठं धुकं पडलं होतं आणि हा धुकं आम्हाला माथेरानचा, महाबळेश्वरचा अनुभव देत होतं. आणि ह्याचा एन्जॉय करत करत बघा मी किती खुश दिसते. इतक्यामध्ये गोल गोल फुलांची झाडं. हे आमचे भाऊसाहेब, आमचे मामा, आमचे जगदेव जैवळ हॅशटॅग माऊली, आमचे समाधान गुजरे हॅशटॅग अण्णा. आम्ही सगळेजण जात असताना एवढा मोठा आकर्षक असं दृश्य पाहायला भेटत आहे. आम्ही निघलो आता परतीच्या प्रवासाला आणि अचानक चालू झाला हा पाऊस. नाही चला मी जातो. मौसम बेईमान कहाँ चले हम तो. जोरदार बारिश आ चुकी है. काय महाबळेश्वरचा सीन बघायचा आता. दुनिया है फीकी सी मेरे बिन. पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही अशा विचित्र ठिकाणी थांबलेलो आहोत जिथे मला माहित नाही हे काय आहे. मोठे झाड आहे, या झाडाच्या खाली आम्ही थांबलो. जोरदार थंडी लागते. थंडीनं संपूर्णपणे गारठून गेले होते. काय कळत नव्हतं. आणि पूर्ण रस्त्यात पाऊसच चालू होता. आता काय करावं. पावसामध्येच आम्ही पूर्ण पावसानं भिजत होते, पूर्ण रस्त्यानं भिजत होते आणि शेवटी बघा डोळे लाल झाले आणि कसं झालं. चला भेटूया आपण नेक्स्ट